नवी मुंबईत धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. प्रेयसीची हत्या करून प्रियकरानंही आत्महत्या केल्यानं ही हादरवणारी घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये ही घटना घडली. प्रियकरानं आधी प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी घेत स्वतःचं आयुष्य संपवलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या प्रेयसीचा गळा आवळून प्रियकरानं हत्या केली होती तिचा मृतदेह तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागलाय. नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये राहणाऱ्या प्रियकरानं घराजवळच राहणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यानं रेल्वेखाली जाऊन स्वतःचंही आयुष्य संपवलं. घटनेचा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण शहरात हळहळ पसरली. वैष्णवी बाबर वय वर्ष 19 आणि वैभव बुरुंगले वय वर्ष 24 या दोघांमध्ये गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण कालांतरानं दोघांमध्येही खटके उडू लागले. भांडणं वाढली आणि वादविवाद रोजचेच झाले आणि अशातच वैभवच्या मनात संशयाचं भूत शिरलं. त्यातून त्यानं वैष्णवीच्या हत्येचा कट रचला. 2023 मध्ये वैभवनं वैष्णवीच्या हत्येचा कट रचला. वैष्णवीची हत्या कशी करणार, कुठे करणार या सर्व बाबी वैभवनं आधीच आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे वैभव वैष्णवीला खारघर हिलवर घेऊन गेला. खारघर हिलवर नेल्यानंतर वैभवनं तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर खारघर हिलवरून तो परतला आणि जवळच असलेलं जुईनगर रेल्वे स्थानक त्यानं गाठलं. त्यानंतर तिथून जाणाऱ्या एका रेल्वेखाली उडी घेत त्यानं आपलं आयुष्य संपवलं. वैभवच्या हत्येबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वैभवचं शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलं.